तुम्ही कधी एकाच वेळी 5 वाघ पाहिलेत का? ह्या ट्रिपपूर्वी मी पण पाहिले नव्हते, पण या ट्रिपमध्ये ते घडले. एक सुंदर वाघीण आणि तिची 4 पिल्लं अगदी आमच्या कॅन्टर समोरून चालत गेले. हा चमत्कार घडलाय रणथंबोरमध्ये. रणथंबोर नॅशनल पार्क पूर्वीच्या काळी शिकारीसाठी वापरात येणाऱ्या या जंगलाच्या अगदी मध्ये रणथंबोर किल्ला आहे. या किल्ल्याच्या नावावरूनच या नॅशनल पार्कचं नाव रणथंबोर पडलंय. सवाई माधोपूर स्टेशन पासून अगदी 15 मिनिटाच्या अंतरावर रणथंबोर येतं. इथल्या सैफ हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो. खूप उशिरा बुकिंग केल्यामुळे आम्हाला जिप्सी बुकिंग मिळालं नाही, म्हणून कॅन्टरचं बुकिंग केलं. आमची पहिली सफारी होती झोन 1 मध्ये. रणथंबोर नॅशनल पार्कच्या काही झोन्सच्या सुरुवातीलाच अशी पूर्वीच्या राजेशाहीची आठवण करून देणारी कमान आहे. साइड से हाथ अंदर रखना, कोई साइड में हाथ वगैरह बाहर नहीं निकाले, चलते हुए कैंटर में खड़े नहीं हुए, कोई बाहर से पकड़े नहीं लग सकती है आपके, और कचरा नहीं फेंके जंगल में, किसी जानवर पक्षी को कुछ खिलाए नहीं और आवाज़ नहीं करे. सफारीच्या सुरुवातीलाच कॉमन आणि व्हाईट थ्रोटेड हे दोन्ही किंगफिशर बघायला मिळाले. पुढे एका डबक्याजवळ हा पेंटेड स्टॉक म्हणजेच रंगीत करकोचा बसलेला बघायला मिळाला. 2 स्पॉटेड डिअर म्हणजेच चितळ इथे फायटिंग करताना दिसले. त्यांची शिंग ह्या फाईटमध्ये इतकी अडकायची की ह्यावरूनच इंग्लिशमध्ये लॉकिंग युअर हॉर्न्स हा संदर्भ आला असावा. काही वेळाने आम्ही एका अशा स्पॉटवर पोहोचलो जिथे खूप जिप्सीज आणि कॅन्टर्सची गर्दी होती. त्याचा अर्थ नक्की इथे वाघाचं सायटिंग होतं. इथे एका झुडपामागे एक मेटिंग टायगर पेअर होती. आमची कॅन्टर तिथे पोहोचेपर्यंत मादी निघून गेली होती. काही वेळाने नर तिथून निघायला उठला तेव्हा त्याचा हा फोटो मिळाला. नंतर बराच वेळ नर आणि मादी झुडपांमागून दिसत होते, पण त्यांचे चांगले फोटो काही मिळत नव्हते. तिथे जमलेल्या सगळ्या जिप्सीज आणि कॅन्टर त्यांच्या मागून जात होते. एखादी यात्रा निघावी तसं काहीसं दिसत होतं. तिथून पुढे एक वेगळी टायग्रेस रस्ता क्रॉस करून येताना दिसली. तिचे छान फोटो आणि व्हिडिओ काढता आले. नंतर फोटो पाहताना तिच्या पायावरील मार्कवरून आमच्या गाईडने तिला ओळखलं आणि म्हटलं, ही टायग्रेस नूरी. ह्या मस्त सायटिंगने आमच्या रणथंबोरच्या पहिल्या सफारीचा गोड शेवट केला. रणथंबोरचं जंगल हे एक ड्राय डेसिड्युअस फॉरेस्ट आहे. इथे जवळपास 300 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची झाडं दिसतात, पण ह्यातल्या व्हेजिटेशनच्या 80% झाडं ही धोक किंवा करडई ह्या झाडाची आहेत. आमची दुसरी सफारी होती झोन 4 मध्ये. रणथंबोरला जगाच्या नकाशावर आणणाऱ्या मछली वाघिणीची ही जागा, आणि हाच तो तलाव ज्याच्या काठाशी मछलीने एका मगरीला मारलं होतं. सफरची सुरुवात आम्हाला नॉर्मल माहिती देऊन झाली आणि मग जंगलाच्या वेगवेगळ्या भागात कॅन्टर नेऊन गाईडने आम्हाला जंगल दाखवण्याचा प्रयत्न केला. सो पार्क के कुछ नियम्स हैं, प्लीज़ ध्यान रखें. और शोर नहीं मचाना है, चलती गाड़ी में खड़े नहीं होना है, कचरा बाहर नहीं डालना है, ठीक है. मग शेवटी आम्ही पोचलो एका अशा जागेवर जिथे ह्या झोनमध्ये आलेल्या सगळ्या जिप्सी आणि कॅन्टर येऊन उभ्या होत्या.
लक्ष्मी नावाची वाघीण तिच्या 4 पिल्लांसह तिथे होती. झुडपांमधून लक्ष्मी आणि तिच्या पिल्लांना पाहणं आणि त्यांनी हालचाल केली की कॅमेरा सरसावून त्यांच्याकडे फोकस करून पाहणं हेच आमचं सतत चालू होतं. सुमारे तासभर हा प्रकार चालू होता. शेवटी आम्ही एका अशा ठिकाणी पोचलो जिथे लक्ष्मी तिच्या पिल्लांना घेऊन आमच्या समोरून चालत गेली. ही पिल्लं 8 महिन्याची होती, त्यामुळे बघताना ती अगदी एखाद्या ॲडल्ट वाघासारखीच दिसत होती. 5 वाघ असे समोरून चालत जाताना पाहणं हा आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव आम्हाला या सफारीने दिला. पुढे बराच वेळ आम्ही त्यांच्या हालचाली टिपत होतो. थोडं गवत कमी असेल अशा ठिकाणी त्यांचे फोटो पण काढत होतो. एक छान क्यूट मोमेंट सुद्धा इथे पाहायला मिळाला, जिथे पुढून चालणाऱ्या कबला दुसऱ्या कबने हळूच लाथ मारली होती. तसंच आम्ही एका ठिकाणी थांबलेलो जिथून वाघ एकामागून एक जात होते, अगदी एखाद्या ट्रेन सारखे. यांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ काढल्यानंतर ही आमची सर्वात संस्मरणीय सफारी संपली. आमची तिसरी सफारी होती झोन 3 मध्ये. हा इथला सगळ्यात सुंदर झोन. हा इथला तलाव, समोर दिसणारे किल्ल्याचे अवशेष यांमुळे हा झोन खूप छान दिसतो. इथे आम्हाला ह्या जलाशयाजवळ ही मगर पाहायला मिळाली. तिच्याच पुढे पाण्यामध्ये आणखीन एक मगर होती. इथे एकाच ठिकाणी खूप मोर पाहायला मिळाले. एका पाणवठ्यावर हे सांबर हरिण देखील पाहायला मिळालं. आमच्या गाईडच्या सांगण्यानुसार सांबर हे वाघाचं आवडतं खाद्य, कारण ह्याची नजर कमजोर असते आणि ह्याने वाघाला बघेस्तोवर वाघाने हल्ला केलेला असतो. त्यामुळे जेव्हा अलर्ट होऊन हा कॉल देतो तेव्हा वाघाच्या सायटिंगची 100% खात्री असते. या जंगलामध्ये आम्हाला लंगूर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले. रणथंबोर मधल्या अगदी धीट रुफस ट्रिपाईज बद्दल ऐकलं होतं, पण ह्या सफारीत ते बघायला सुद्धा मिळालं. हा ट्रिपाय अगदी आमच्या कॅन्टरवर येऊन बसला. हवेत उंचावरून हा हिमालयन ग्रिफन उडताना दिसला. इथल्या तलावात हा गार्गिनी म्हणजेच भुवई बदक, तसंच एका झाडाजवळ हा चेस्टनट टेल्ड स्टार्लिंग सुद्धा बघायला मिळाला. या सुंदर झोनमध्ये आम्ही खूप फिरलो, पण वाघाचं किंवा लेपर्डचं सायटिंग काही झालं नाही. ही आमची इथली शेवटची सफारी. आता इतर थोडी माहिती. रणथंबोर सफारी बुकिंग पूर्णपणे ऑनलाईन झालंय. मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गव्हर्नमेंटची वेबसाईट लिंक देईन. त्या वेबसाईटवरून आपण अगदी जसं मूव्ही तिकीट बुक करतो त्याप्रमाणे सफारी बुकिंग करू शकता. आम्ही राहिलो होतो सैफ हॉटेलमध्ये. त्यांच्या कॉस्टच्या मानाने रूम खूप स्पेशियस होती आणि जेवण पण चांगलं होतं. स्वच्छतेचा थोडा इश्यू होता, पण त्यांना सांगितल्यावर तो सॉल्व्ह झाला. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ह्या हॉटेलमध्ये गीझर नव्हता, त्यामुळे आंघोळ आम्हाला थंड पाण्याने करावी लागत होती. या हॉटेलचा एक चांगला पॉईंट म्हणजे जिप्सी आणि कॅन्टर ह्या दोन्ही हॉटेल समोरून पिकअप करतात, त्यामुळे आपल्याला गेटपर्यंत जावं लागत नाही, जवळच पिकअप होतो. राजस्थानमधील वन्यजीव आणि संस्कृती पाहण्यासाठी रणथंबोर हा खूप छान ऑप्शन आहे. जर तुम्ही सफारीला कुठल्या कुठल्या जंगलात जायचं अशी लिस्ट बनवली असेल तर त्यामध्ये रणथंबोर नॅशनल पार्क नक्की ॲड करा. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या पक्ष्यांची माहिती मिळवण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.